प्रत्येकाचं ना एक ध्येय असतं. काहींना अधिकारी व्हायचं असतं तर काहींना अधिकारी घडवायचं असतं. माझे वडील सुद्धा सेल्स टॅक्समध्ये अधिकारी होते आणि त्यामुळे मग जरी मी कॉर्पोरेट वर्ल्ड स्वप्न पाहिलं होतं आणि त्यापुढे शिक्षण घेतलं होतं, तरी मला असं वाटलं की नाही, मी सरकारी सेवांसाठी प्रयत्न केला पाहिजे आणि तसं वडिलांचाही तसा आग्रह होता आणि त्याप्रमाणे मग मी विचार केला. कदाचित संघर्ष कमी असावा, पण सेल्फ रिअलायझेशन मात्र होतं. आणि कधी कधी यशाची खरी व्याख्या तिथेच सापडते. की आमच्या तिघांचा जणांचा ग्रुप होता. मी, अजित जोशी आणि नितीन जावळे असे आम्ही तिघं. आता आमच्या तिघांनी म्हणून आम्ही अभ्यास केला एकत्र आणि आमच्या फायनल प्रयत्नामध्ये आमचे हे दोघं जण आयएस झाले. मी मात्र झालो नाही. मग तेव्हा मला असं वाटलं की ठीक आहे, एक विशेष लेवलपर्यंत आपण जाऊन नाही येऊ शकलो, पण तरी सुद्धा एक शिक्षक म्हणून मी चांगलं काम करू शकेल आणि असे मला शिकवायची आवड आधीपासून होतीच. आणि त्यामुळे मग मी असं ठरवलं की दुसरा कुठला जॉब करण्यापेक्षा आपण स्पर्धा परीक्षांमध्ये शिक्षक म्हणून पुढे जाऊया. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांबद्दल अनुभव विचारल्यावर सर सांगतात, तेव्हा मला हळूच लक्षात आलं की इथे असं एक फिक्स गणित नाहीये की कोण होणार आहे. की अगदी सुरुवातीला जी मुलं अशी वाटली होती की ज्यांच्यात काही दम नाही ते काय फार करू शकणार नाहीत, त्यांनी पुढे करून दाखवलं. आणि जे सुरुवातीला असं वाटतं की ब्राईट आहेत, ज्यांच्यामध्ये खूप पोटॅन्शियल आहे, त्यांनी मात्र पुढे काहीच केलं नाही. आणि त्यामुळे पुढे मला एक धडा मिळाला की असं काहीतरी जजमेंट घेण्याचा अर्थ नाहीये. या क्षेत्राच्या एंट्री आणि एक्झिट बद्दल सरांचं मत जाणून घेऊयात. या क्षेत्रात एक इश्यू असा आहे की इथे एंट्री एकदम इझी आहे. म्हणजे काय, तर सर्व भारतातली किंवा जगातली स्वस्त परीक्षा आहे. कोणीही ग्रॅज्युएट किती मार्क असलेला बसू शकतो. तर तसं एंट्री एकदम इझी आहे. त्या बरेच लोक सहज आतमध्ये येतात, आम्हाला करायचे म्हणतात, मी एका वर्षात IAS IPS होईल म्हणतात. तर आता त्याचा उत्साह बघून आता मी काही बोलत नाही. पण मग माझा मुद्दा असा असतो की इथे तुमची स्पर्धा अगदी IIT IIM पासून सगळ्यांशी आहे. खूप वेगळ्या लेव्हलची मुलं आणि खूप बेस्ट ऑफ द बेस्ट आहेत. तर तुम्ही एखाद्या कुठल्या तरी कॉलेजमध्ये वगैरे पहिले आला असालच, पण तुम्ही तलावात पहिले आला होता ना. आता महासागरामध्ये आता इथे गटांगळ्याखालची वेळी. आणि त्यामुळे मग अशा प्रकारे कोणालाही अंडरस्टिमेट करणं, असं विचार करणं की माझ्याकडे ऑलरेडी सगळी तयारी आहे, हे ते घातक ठरू शकतं. इथे येतानाच विचार केला पाहिजे की आपली बेस्ट ऑफ द बेस्टची तयारी ही आहे, स्पर्धा आहे. तेव्हा आपण तेवढ्या लेवलचं त्याचा प्रयत्न करणार का, तेवढी डेडिकेशन दाखवणार का, तेवढी कमिटमेंट दाखवणार का. आणि तशी जर आपली कमिटमेंट दाखवायची हे असेल, तयारी असेल, तर मग केलं चांगलं. नाही तर दुसरे अनेक करिअर उपलब्ध आहेत आणि तेही चांगले असतात. सरांच्या आयुष्यातला अभिमानाचा क्षण कोणता? सुदैवाने असे अनेक क्षण आहेत, असं एकच नाहीये. आणि त्यातले चांगले क्षण म्हणजे ठिकठिकाणी विद्यार्थी भेटतात आणि ते भेटल्यावर ओळख दाखवतात, आठवण काढतात की तुम्ही मला शिकवलं होतं. अगदी जोक सुद्धा सांगतात डायरेक्टली. तर बऱ्याच वेळा मला त्याची थेट नावं किंवा चेहरे आठवत नसतात, पण ते आठवण सांगतात. आणि मग अशा प्रकारे तो एक बेस्ट क्षण असतो. कारण शेवटी मी एवढे वर्ष शिकवलं, ते शिकवण्याचं कुठलं प्रोडक्ट तयार झालं नाही. जसं कुंभार बनवतो, भांडी तयार होतं, दाखवतात ती भांडी तयार केली. सुतार दाखवू शकतोय फर्निचर मी तयार केलं. मी जे शिकवतोय तसं असं काही थेट दाखवता येणार नाही की काय झालं. पण हे विद्यार्थी जे घडले, त्यांचे माइंडसेट जे घडले, ते चांगले नागरिक म्हणून त्यांनी काही काम केलं असेल, तर त्यात अप्रत्यक्षरित्या माझा एक प्रकारचे वाटा असतोच किंवा मी त्यांच्यामध्ये असतो, असं मला दिसून येतं. आणि दॅट्स अ बेस्ट पॉईंट. त्यांच्या स्वप्नातून साकारलेल्या लोकांबद्दल त्यांच्या शब्दातच जाणून घेऊयात. पुढे काय झालं की मी अनेक वर्ष शिकल्यानंतर, 20 वर्ष शिकवल्यानंतर मला असं वाटलं की मग आपली संस्था एक असेल, तर आपण जे काही शिकलो होतं ते अजून चांगल्या प्रकारे देता येईल. आणि त्यातून आपण हे लोकायन IAS अकॅडमी काढलं. लोकायन हा शब्दच लोकायत या पंथावरून घेतला आहे. की प्राचीन काळी लोकायत नावाचा पंथ होता, तो शुद्ध भौतिकवादी विचारसरणीचा होता. की जग हे खरं आहे आणि ते चांगल्या प्रकारे त्याचा आस्वाद घेता आला पाहिजे, चांगल्या प्रकारे चालवलं पाहिजे, अशी भौतिकवादी विचारसरणी होती. पण ती पुढे मागे पडली भारतामध्ये. आणि मग मायावाद आला आणि मायावादामध्ये मग प्रशासन आणि हे राज्य करणं हे सगळं दुय्यम मानलं गेलं. आणि त्यातनं भारत मागे पडत गेला. त्यातनं खूप मोठं नुकसान देशाचं झालं असं मला वाटतं. आणि त्यामुळे पुन्हा एकदा ती जी लोकायत विचारसरणी होती, तिच्या आधारित हे लोकायन असं आपण नाव घेतलंय, की ज्याच्यामध्ये प्रशासन सुधारणे आणि त्यातनं एक चांगलं प्रशासन लोकांना दिलं, तर त्यातनं लोकांची प्रगती होऊ शकते, जीवनमान उंचावू शकतं आणि एक चांगलं जीवन लोक जगू शकतात असं मला विश्वास वाटतो. पुण्याच्या हृदयात नारायणपेठेच्या पत्र्या मारुती चौकात ज्या वाड्यात विष्णूशास्त्री चिपळूणकर यांची लेखणी पेटली, त्याच ऐतिहासिक वाड्यात आज स्वप्नांना तेज देणारी लोकायन IAS अकॅडमी उभी आहे. 15 वर्षांचा प्रवास, शेकडो विद्यार्थ्यांचे घडलेले आयुष्य आणि ज्ञान म्हणजे केवळ परीक्षेची तयारी नव्हे, तर समाजाला समजून घेणारी क्षमता होय, या विचाराची परंपरा. लोकायनच्या पुणे आणि ठाणे अशा 2 शाखा आहेत
आणि दोन्ही ठिकाणी एकच ध्येय जिवंत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःचा मार्ग सापडावा आहे. इथल्या अध्यापनाची ओळख म्हणजे भूषण सरांचं चिंतनशील इतिहासाचं कथन आणि अर्थशास्त्राकडे पाहण्याचा त्यांचा वेगळा आणि जिवंत दृष्टिकोन. लोकायन म्हणजे लोकांचा प्रवास, लोकांचा विचार आणि इथं शिकणं म्हणजे फक्त परीक्षा नाही तर आपल्या समाजाला आणि स्वतःला नव्याने ओळखण्याचा अनुभव होय. आता शेवटचं पण महत्त्वाचं म्हणजे सरांचं अंतिम ध्येय काय आहे. माझं अंतिम ध्येय जे आहे ते मला असं वाटतं की मी प्रत्येक क्षणी जे काही देतो आहे ते 100% देऊन त्याच्यात मी माझं दिलं 100%, तर माझं जे समाधान मिळेल ते समाधान मला मिळत राहो, हेच माझं अंतिम ध्येय आहे. कारण मग शेवटी कुठला क्षण शेवटचा आहे हे तर कोणालाच माहिती नाही. मग तो क्षण पूर्ण जगता आला पाहिजे आणि त्याचा आनंद घेता आला पाहिजे असं मी विचार करतो. आज त्यांचं स्वप्न या इमारतीत श्वास घेतंय. या ठिकाणी तयार होतात अनेक अधिकारी, पण त्यांच्या मागे कायम असतो तो म्हणजे एक मार्गदर्शक.